अचलपुर विधानसभा क्षेत्र सहित जिले भर के लिए आर्थिक एवं रोजगार का एकमात्र विकल्प फिनले मिल लॉकडाउन के समय से बंद पड़ा हुआ है। इस मिल को शुरू किए जाने को लेकर बीते 2 माह से लगातार क्षेत्र के मजदूर, सामाजिक, राजनीतिक संगठनों द्वारा हर संभव प्रयास किए जा रहे हैं। इसी बीच मंगलवार को स्थानीय गिरनी कामगार संगठन के तत्वावधान में फिनले मिल के मुख्य प्रवेश द्वार के समक्ष गिरनी कामगार संघ एवं भारतीय जनता पार्टी के शहर अध्यक्ष अभय माथने के नेतृत्व में सैकड़ों कामगार श्रृंखलाबद्ध अनशन पर बैठ गए। बावजूद इसके जल्द अगर फिनले मिल शुरू नहीं की जाती है तो मिल को शीघ्र शुरू करवाने उग्र आंदोलन किए जाने की चेतावनी भी अभय माथने द्वारा दी गई है। मिल प्रबंधन द्वारा मिल में काम करने वाले करीब 800 से 900 कामगारों को लॉकडाउन समय का पूरा वेतन भी नहीं दिया गया, जिससे उन 800-900 कामगारों पर जीवन यापन का यक्ष प्रश्न निर्माण हो चुका है। कामगारों को आर्थिक स्रोत के लिए अन्य कामकाज करने पर विवश होना पड़ रहा है। ऐसे में क्षेत्र के लिए एकमात्र रोजगार का विकल्प फिनले मिल को जल्द शुरू करने को लेकर हर संभव प्रयास किए जा रहे हैं। गिरनी कामगार संघ के सैकड़ों कामगार इस अनशन पर मंगलवार सुबह से बैठ चुके हैं। यदि आवश्यकता पड़ती है तो यह आंदोलन उग्र होने की संभावना व्यक्त की जा रही है। इस श्रृंखलाबद्ध अनशन के लिए फिनले मिल के मुख्य प्रवेश द्वार के पास भव्य पेंडॉल में इस अनशन को आगाज कर दिया गया है, जिसमें प्रमुख रूप से गिरनी कामगार अध्यक्ष अभय माथने, भाजपा के गजानन कोल्हे के नेतृत्व में मनीष लाडोळे, राजेश ठाकुर, धर्मा राउत, दिनेश उघड़े, नरेंद्र बोरकर, आशीष सातपुते, धनंजय लवाड़े, गिरीश भोयर, निखिल सोरदे, अजय हरदे, पंकज उमक, विवेक महल्ले, सचिन जिचकार, प्रवीण भिंगारे, सचिन ठाकुलकर, विश्वनाथ गौड़, विजय वनवे, अतुल वानखड़े, विकास पोटे, अमर बावने, मिलिंद सुळे, सचिन रोटे, आशीष इंगोले, सुरेंद्र भटकर, अमोल अकोटकर, शुभम काकड़े, रोशन राउत, अमोल पोंदे, सूरज शुक्ला, भूषण वानखड़े, श्रीकांत बोरसे, चैत्राम बेठे, सचिन राउत सहित सैकड़ों कामगारों का समावेश है। गेल्या 3 दिवसापासून या फिनले जो एनटीसीचं हे जे घटक मिल आहे या ठिकाणी या परिसरातील एकमेव रोजगाराचं साधन असलेलं हा मिल कोरोनाच्या महामारीमुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मार्च महिन्यापासून बंद करण्यात आला आहे। परंतु ज्या काळामध्ये हे सगळे उद्योग बंद होत असताना देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घोषणा केली होती की उद्योग खाजगी असोत किंवा सरकारी असोत कुठल्याही याला कामावून कमी करण्यात येणार नाही व मिल उद्योग जर बंद झालेला असेल तर त्याला 100% पगार देण्यात येईल। परंतु नॅशनल टेक्सटाईलच्या अधिकाऱ्यांनी 50%चं परिपत्रक काढून सर्व मिल कामगारांवर अन्याय केलेला आहे। त्यासोबतच जर पाहिलं तर या ठिकाणी पगार जे आहे 7,000, 8,000, कुठे 6,000 असे पगार या कामगारांचे होतात व त्यात जरी 50% जर दिलं तर 3 आणि 4 हजारामध्ये या लोकांनी परिवार कसा चालवायचा। या ठिकाणचा परिसर हा कामगारांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा असलेला हा परिसर आहे। अचलपुराच्या या क्षेत्रामध्ये विदर्भ मिल होती, त्यानंतर बऱ्याच लोकांनी संघर्ष करून फिनले मिल म्हणून याला पुनर्गठित या ठिकाणी करण्यात आलेला आहे। परंतु केंद्र शासनातील एनटीसीचे अधिकारी, स्थानिक या महाराष्ट्र शासनातील काही एनटीसीचे जे या ठिकाणचे मुंबईचं ऑफिस आहे या ठिकाणचे अधिकारी यांनी षडयंत्र करून हा मिल बंद कसा राहील असं यांचं षडयंत्र सुरू आहे। या ठिकाणी गिरणी कामगार संघ सातत्याने कामगारांच्या हितासाठी, कामगारांच्या मागण्यासाठी संघर्ष करत आहेत। या ठिकाणी गिरणी कामगाराचे अध्यक्ष सन्माननीय अभयजी माथने वेळोवेळी या ठिकाणी या सर्व कामगारांनी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी या मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। परंतु आता या 2 प्रमुख मागण्या आहेत। एक तर आपण तात्काळ हे मिल सुरू करा, सोबतच 100% काम आणि 100% पगार या मागण्या या कामगारांच्या आहेत। शासनाला आमची विनंती आहे की केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने आपले उद्योग सुरू करताय। काल परवापासून रेल्वे सुद्धा सुरू झाली। सगळ्यात मोठा पब्लिक सेक्टरचा जो युनिट आहे तो रेल्वे आहे, ते रेल्वे सुद्धा सुरू झालेली आहे आणि सेकंड जर युनिट असेल तर टेक्सटाईल आहे। त्यामुळे देशातलं सेकंड मोठं रोजगाराचं साधन असलेलं टेक्सटाईल युनिट हे जर बंद असेल तर रोजगाराच्या संध्या ह्या सर्वसामान्य कामगारांना, सर्वसामान्य लोकांना मिळणार नाही। म्हणून तात्काळ शासनाने ही मिल सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे। सोबतच
100% पगार या कामगारांना देणं आवश्यक आहे। मागील 6 महिन्यापासून त्यांना 50% पगार दिला। त्यांच्या घरची परिस्थिती, त्यांच्या रोजगाराच्या साधन नसल्यामुळे त्यांच्यावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे। म्हणून आता शेंडी तुटो या पारंबी शेवटला हा संघर्ष या मिलसाठी आहे, तो सुरूच झाला पाहिजे आणि 100% पगार मिळाला पाहिजे। तोपर्यंत ह्या कामगारांचं या ठिकाणी आंदोलन सुरू राहणार। एससीएन न्यूज़ नेटवर्क परतवाड़ा एवं विदर्भ न्यूज़ अमरावती के लिए पंकज साबू के साथ जयकुमार घिया की ये रिपोर्ट।